नमस्कार. Next formula is integration of 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon 2a log of a plus x upon a minus x plus c. याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात अशाच टाइपचा एक फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे. तिथे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर होतं, इथे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, त्यामुळे थोडा आन्सर वेगळा असणार आहे. सॉल्व करायची मेथड सेम तशीच अप्लाय करणार आहोत. फॅक्टरायझेशन देन मल्टिप्लिकेशन इन द फॉर्म ऑफ ॲडिशन वगैरे हीच सगळी आपण पद्धत तिथे हीच सगळी मेथड आपण यूज करणार आहोत. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. So this can be written as a minus x into a plus x, factorization. So apply factorization, that implies integration of 1 upon a minus x into a plus x dx. तर हे इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट आहे, ते आपल्याला ॲडिशन और सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणायचं. ॲडिशन और सबट्रॅक्शन कुठल्याही फॉर्ममध्ये चालेल, बिकॉज सेपरेट इंटिग्रेशन्स घेता येतील आणि ते इझी होईल. सो 1 अपॉन आहे त्यामुळे लॉगचा फॉर्म्युला नंतर अप्लाय होईलच, पण इथे नाही होणार, इथे प्रॉडक्ट आहे. ॲडिशन और सबट्रॅक्शन असेल तर लॉग अप्लाय करता येईल. सो आपण ट्रायल अँड एररने बघूया की ॲडिशन घेतली की कुठली टर्म आधी गेलावी, कुठली टर्म नंतर, मायनस साईन हवं का प्लस साईन, हे सगळं आपण ट्रायल अँड एररने चेक करायचं. सो आपण आता इथे ए मायनस एक्स आणि ए प्लस एक्स आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आधीचा फॉर्म्युला जो बघितलाय प्रिव्हियस फॉर्म्युल्यामध्ये एक्स मायनस ए आणि एक्स प्लस ए असं होतं, त्यामुळे मायनस साईन तिथे आपल्याला लागलं. इथे आता बघूया कुठलं साईन लागतंय आणि कुठल्या टर्म्स आपण घेऊ शकतो. सपोज ए मायनस एक्स प्लस 1 अपॉन ए प्लस एक्स अशी टर्म घेऊन घ्या. ऍडजस्ट होतंय का बघायचं. हे नाही झालं तर इथे मायनस करून बघायचं, हे नाही झालं तर ही टर्म आधी ही टर्म नंतर घेऊन मायनस करायचं. सो जी टर्म ऍडजस्ट होईल त्या टर्म मध्ये आपण आणायचं. हे असं घेतलं तर काय होणार, दॅट इम्प्लाइज ए प्लस एक्स प्लस ए मायनस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स. सो डिनॉमिनेटर ऍडजस्ट झाला, न्यूमरेटर एक्स आणि एक्स. व्हेरिएबल कॅन्सल व्हायला हवं, कारण कॉन्स्टंट कधीही ऍडजस्ट करता येतात. व्हेरिएबल राहिलं तर आपलं हे ते होणार नाही सेपरेट आणि ते आपल्याला अशा टाईपमध्ये आन्सर लिहिता येणार. सो कॉन्स्टंट राहत आहे, व्हेरिएबल कॅन्सल होताना चेक करायचं. सपोज इथे मायनस साईन असतं तर कदाचित एक्स इथे अपिअर एक्स राहिला असता आणि ए इथे कॅन्सल झाला असतं, तसं नाही चालणार, म्हणून आपण इथे प्लस साईन घेऊन बघितलं. सो दिस टर्म प्लस दिस टर्म इज इक्वल टू 2a अपॉन a minus x into a plus x. So this 1 upon a minus x into a plus x can be replaced by this term, addition of two terms. So आपण ते आता इंटिग्रेशन डिराइव्ह करूया. addition of two terms, हे 2 आहेत ते कसे येणार आहेत, इथे डिनॉमिनेटरला येणार आहेत, कारण this term is equal to this term. So 2a इथे येणार आहेत डिनॉमिनेटरला कॉमन. सो 1 upon 2a कॉमन घेऊया, that implies 1 upon 2a ब्रॅकेट घालूया. इंटिग्रेशनच्या दोन टर्म्स येणार आहेत पुढे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए मायनस एक्स प्लस 1 अपॉन ए प्लस एक्स dx आणि 1 अपॉन 2a आपण कॉमन बाहेर. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आधीचा फॉर्म्युला प्रिव्हियस फॉर्म्युला आपण जो प्रूव्ह केलाय सेम त्याच मेथडने आपण हा प्रूव्ह करतो. सो दॅट इम्प्लाइज 1 अपॉन 2a इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन सेपरेट्स करणार. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a minus x dx plus integration of 1 upon a plus x dx. That implies 1 upon 2a integration ता सिंपल आहे, लॉगचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो लॉग ऑफ a minus x प्लस सी कॉमन लिहू नंतर, पण a minus x अपॉन काय लिहायला लागतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ a minus x चेंज रूल प्रमाणे. लॉग ऑफ x नाही ना, लॉग ऑफ a minus x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ a minus x नुसतं 1 नाही, मायनस 1 आहे. सो अपॉन मायनस, अर्थात हा मायनस आपण इथे आणणार फॉर्म प्लस दिस लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ ए प्लस एक्स इज 1, त्यामुळे त्याला काही नाही प्लस सी. सो आन्सर आले. आता हे मायनस साईन इथे कॉमन घेऊ आणि प्लस आधी आणि मायनस नंतर अशा फॉर्म मध्ये लिहूया. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू ब्रॅकेट ए प्लस एक्स. सो लॉग ऑफ ए प्लस एक्स मायनस साईन आहे, मायनस साईन आहे ना कॉमन इथे येणार, ते मायनस साईन मायनस लॉग ऑफ ए मायनस एक्स प्लस सी. आता हे आन्सर आलेलं आहे, पण RHS ह्या फॉर्मॅटमध्ये दिली आहे त्यामुळे आपण RHS सारखे इथे लिहून घेणार आहे. लॉगची प्रॉपर्टी अप्लाय करायची. लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय असेल तर लॉग ऑफ एक्स अपॉन वाय इथे आहे.
सो 1/2a into bracket log of a plus x upon a minus x plus c which is equal to RHS. सो आपण अजून एक फॉर्म्युला इथे डिराइव केलाय, प्रूव्ह केलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही अशा टाइपचे जर एक्झाम्पल्स आले तर यूज करू शकता.